मिरज पंचायत समितीच्या पहिल्याच महासभेत नामकरणाचा ठराव इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा। आश्वासनानंतर आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार, आंबेडकरी समाजाकडून आभार व्यक्त। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या नामकरणावरून सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे। नूतन सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीनंतर आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी पंचायत समितीच्या पहिल्याच महासभेत नूतन इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत। मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी राणी भोरे आणि उपसभापतीपदी ललिता शेजूळ यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे। यानंतर आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी पंचायत समितीच्या पहिल्याच महासभेत नूतन इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्याच्या सूचना सदस्यांना दिल्या। ठराव मंजूर झाल्यानंतर शासन स्तरावर पाठपुरावा करून दोन्ही महापुरुषांची नावे अधिकृतपणे देण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले। दरम्यान या मागणीसाठी आंबेडकरी समाजाकडून सातत्याने पाठपुरावा आणि आंदोलन करण्यात आले होते। आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या घोषणेनंतर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि आभार व्यक्त केले। यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी माजी नगरसेवक सचिनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळेच या मागणीला यश मिळाल्याचे सांगत आंदोलनात सहभागी सर्व कार्यकर्त्यांचेही अभिनंदन केले। आज मिरज पंचायत समितीची सभापती उपसभापती ची निवड झाली। या निवडीमध्ये एक नाट्यमय सगळं वातावरण तयार झालं होतं, पण महायुती म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये आज सभापती उपसभापतींची निवड पार पडली। आज विरोधकांना अर्ज महायुतीचा सभापती आणि उपसभापती हे विराजमान झाले, त्याबद्दल मी सर्व सदस्य, पंचायत समिती सर्व सदस्य, महायुतीचे सर्व सदस्य, आमचे सर्व नेते, काका असतील, गोरेसाहेब असतील, मंत्री महोदय, आपले ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील असतील आणि सर्व कार्यकर्ते जे जुडले ह्या प्रक्रियेमध्ये जे जुडलेले सर्व कार्यकर्ते, त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं फक्त अभिनंदन करतो। काही दिवसांमध्ये चाललेला एक प्रकार आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्या पंचायत समितीच्या नवनिर्वाचित पंचायत समितीच्या बिल्डिंगला त्यांचं नाव द्यायला पाहिजे। आम्ही त्यावेळेला आतमध्ये सभागृह छत्रपती संभाजी महाराजांचं आम्ही नाव दिलं, पण काय टेक्निकल अडचणमुळे ती नावं काढली गेली। आज मी सांगू इच्छितो की आता पंचायत समिती सभापती आणि बाकी सगळे मेजॉरिटीनं आपण आहोत। आता आपण असल्यामुळं आपण काही गैर करणं हा विषय नाही आहे, पण पहिल्याच मीटिंगमध्ये मी तसं विनंती करेन, आदेश करेन, पहिल्याच मीटिंगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बिल्डिंगला, नवीन पंचायत समितीच्या बिल्डिंगला नाव देण्याचा आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा ठराव मी घ्यायला सांगेन आणि तो आम्ही दोन्ही ठराव आम्ही घेऊ। आम्हाला त्याबद्दल काही शंका नाही आणि निश्चित हा ठराव घेतल्यानंतर शासनाला सबमिट करू, आम्ही प्रशासनाला इथलं सबमिट करू, आम्ही त्यांनी तो निर्णय करायचा आहे। त्यांच्या नियमानुसार निर्णय करून जिल्हा परिषदेला ते पाठवले जातील। जिल्हा परिषदेचे CO आणि त्यांची सगळी कमिटी त्यावर निर्णय करेल आणि तो निर्णय त्या पद्धतीनं आपण हे करू। त्याबद्दल कोणीही त्यामध्ये आमची भूमिका तर क्लिअर आहे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बिल्डिंगला मिळत असेल, चांगली गोष्ट आहे। आज छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मिळेल, आम्हाला अभिमान आहे तो, आणि बाबासाहेबांचं नाव लिहिलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या कृपेनं तर आम्ही आमदार झालो आहे। आम्ही हे तर बाकी त्यांनी संविधान लिहिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आज हे बसायला खुर्ची मिळाली, मान सन्मान मिळतो आहे आणि त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणं उचित नाही, पण नाव होत असेल तर आम्हाला तो अभिमान आहे, त्यासाठी ठराव घेतले जातील, त्याबद्दल शंका नाही। मिरज तालुक्यातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व स्वाभिमानी आंबेडकरी समाजातील माझ्या धम्मबंधूंना माझा मानाचा क्रांतिकारी जय भीम। आणि आज मी एक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे की गेल्या काही दिवसांमध्ये मिरजेतील जी पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिलेली आहे, या नवीन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं
आणि त्या इमारतीमधील सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना होत्या आणि त्या भावनेचा आदर करून एक आंदोलन झालं. त्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय आमचे धम्मबंधू माजी नगरसेवक सचिनदादा सावंत यांनी केलं आणि त्यांच्यासुद्धा या आंदोलनाला आज यश आलं असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि निश्चितपणानं आज सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरज विधानसभेचे विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे साहेबांनी आज या मिरज पंचायत समितीचे जे सभापती आणि उपसभापती नियुक्त झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, त्या आदरणीय आमच्या भगिनी राणीताई मोरे सभापती आणि उपसभापती शेजूळ काकी यांनासुद्धा आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितलेलं आहे की पंचायत समितीच्या येणाऱ्या पहिल्या सभेमध्ये या पंचायत समितीची नवीन जी प्रशासकीय इमारत आहे त्या इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव, तसेच त्या इमारतीतल्या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यासंदर्भातले ठराव तात्काळ करून ते ठराव आपण जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठवण्याची त्यांना आदेश दिलेले आहेत. त्यामुळं निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष हा सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारा आहे, सर्व महामानवांचा सन्मान करणारा पक्ष आहे. त्यामुळं आज आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांनी जे समाजाला एक चांगल्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे असं दाखवून दिलं की सुरेश भाऊ खाडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी बाबासाहेब आंबेडकरांना किंवा कुठल्याच महामानवाला कधी विरोध केलो नाही आणि करणार पण नाही. त्यामुळं निश्चितपणानं सुरेश भाऊ खाडे यांचं आज या मिरज तालुक्यातल्या आंबेडकरी समाजाच्या वतीनं मी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांचा आभार सुद्धा मानलेला आहे. आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये मी एक आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता म्हणून या मागणीचा शेवटपर्यंत पाठपुरावा करेन अशी मी ग्वाही देतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय मल्हार.